कुलकर्णी आणि सूर्यवंशी असे तिघांचा एक मोठा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आहे आणि त्यामुळे मला घाई आहे आणि सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं शक्य नाही. कधी कधी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत राहिला की घोटाळा होतो. त्यामुळे सर्व तुमचे पदाधिकारी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आत आलो तेव्हा 1400 नोंदणी झाली होती. राजाभाऊ असं म्हणत होते की संध्याकाळपर्यंत ही नोंदणी 2200 पर्यंत जाईल. असं जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आलेले त्या जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर त्यांची पकड आहे, त्यांचा धाक आहे, चांगल्या कामाची वापर पण धाक आहे, असे सगळे पत्रकार संपादक बंधू होईल. माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी, खासदार धनंजय माडकांनी, ओमप्रकाश शेट्टींनी एकूण ह्या क्षेत्रात तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि कसं वागलं नाही पाहिजे, डूज अँड डोंट्स, करावे आणि न करावे, याची मांडणी केल्यामुळे मी त्याचं रिपिटेशन करणार नाही, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. द्यायचं झालं तर परवा घडलेलं एक उदाहरण राजावंशी मी सगळं शेअर करत असतो ते मी देतो की मी पंढरपूरला गेलो होतो. गेले 6-8 महिने मी पत्रकारांशी बोलत नाही. त्याचं कारण काय कारण ते त्या दिवशी पुन्हा घडलं की काय मी बोलतो, काय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलतात त्याच्यापेक्षा तुम्हाला जे कळतं ते बरं बोलायचं म्हणून तुम्हाला जे कळतं ते किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही पुढे सरतो आणि त्याच्यातून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मोठी हानी होती. मी 6 महिने कोणाशी बोलत होतो, माझं काम करतो खूप वेगाने करतो आहे. पण 6 महिन्याच्या दुष्काळानंतर पंढरपूरला गेलो आणि पत्रकार तिथे आले माझ्या निवासस्थानी. त्याच्यामुळे काय झालं, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोलणं बंद केल्यापासून सकाळी एक चुकीची दिशा महाराष्ट्रात सुरू होते, त्याला तुम्ही दिवसभरात कंट्रोल करायचं. मला झाडावर चढवू नको, मी बोलणार नाही. पण त्याने खरंच मला झाडावर चढवलं. तरी माणूस आहे, सगळ्यात त्यामुळे मी झाडावर चढलो, त्याला लावलं आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की एकूण मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. मी असं म्हटलं की बाबा कुणबी नोंदी सापडत आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्या कुणबी नोंदीला 40ने गुणायचं असतं, एवढ्या मोठ्या आहेत, कारण ती पूर्वजांची नोंद सापडते. मग याची त्याचा मुलगा सगळं 40 असं सरासरी गणित आहे आणि त्यामुळे जवळजवळ काही लाख लोकांना कुणबी दाखले आता मिळते. पण फार मोठ्या संख्येने मराठा समाज असा राहील की ज्याला मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्यायला लागेल. त्याची योजना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली आहे. मागास आयोग मोठ्या प्रमाणात सर्वे करेल आणि सुप्रीम कोर्टाने का नाकारलं याचा विचार करून नीट रिपोर्ट करून त्या त्रुटी टाळून आपण नवीन कायदा करणार. आता इथे म्हणजे राज्यकर्त्यांनी सुद्धा लोक बरोबर कॉन्सन्ट्रेट करायचा काय विचार करत आणि तुम्ही सुद्धा हा काय म्हणता समजून घेतलं तरी विचारलं की ह्याला किती वेळ लागतो. तर मी असं म्हटलं की बाबा मी उपसमितीचा अध्यक्ष आहे, 14 ते 19 माझा अनुभव असा आहे की ह्याला 1 वर्ष लागलं. पण ह्या वेळेला ते लवकरात लवकर करण्याचं म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते काय, त्याला 1 वर्ष गेल्या वेळेला आणि ह्या वेळेला ते लवकरात लवकर व्हावं असं मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. फेब्रुवारीमध्ये म्हणजे हे महत्वाचं वाक्य, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या आधारे कायदा पण होणार. वाक्य असं चालवलं गेलं की चंद्रकांत दादा असं म्हणाले की मराठा आरक्षणाला 1 वर्ष लागणार. आता मी म्हटलं की फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन होणार आहे, या फेब्रुवारीतच अधिवेशन होणार आहे, या फेब्रुवारीतच कायदा होणार आहे. काय अधिवेशन तारीख सांगत नाही मला कशी बातमी करा थोडं. तर ते वाक्य राहिलं बाजूला की मुख्यमंत्री बघा हा एक वाक्य आणखी सकारात्मक जोडलं की गेल्या वेळेला केलेल्या सर्वेचा उपयोग होईल, त्यामुळे सर्वे लवकर होईल. दिवसभर बंद झालं, मग लगेच एकाने द्यायचं असतं मनोज जरांगे पाटलाकडे अपोजिशनच्या दुसऱ्या एंडला जायचं. दादा असं म्हणाले की 1 वर्ष लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? आता मनोज जरांगे पाटलांचा माझा परिचय खूपच चांगला आहे, आता त्याचे दाखले मी देत नाही, पण ते म्हणाले की बरोबर आहे, दादा म्हणतात तर 50 वर्ष येतात. मग दिवसभर टीव्हीवर इकडे मी म्हणतोय वर्षभर लागेल, इकडे जरांगे म्हणतायत दादा म्हणतात म्हणजे 50 वर्ष लागतील. सगळे सामाजिक फॅब्रिक द्यायला ते तुम्ही पूर्ण त्याची वाट पूर्ण तोडफोड. त्यामुळे कसं वागलं पाहिजे ह्या अंशात बरंच मार्गदर्शन दिले. मी लगेचच मी तुमच्यासाठी काय करू शकतो, मी म्हणजे समाज, मी म्हणजे सरकार, मी म्हणजे चंद्रकांत बच्चू पाटील नाही, तो काय तो वेगळ्या गल्ली करणार माझ्या
रिटायरमेंट 1400 रुपये. मी म्हणजे समाज काय करू शकतो, मी म्हणजे शासन काय करू शकतो, त्यातलं एक ओमप्रकाशने सांगितलं. मी राजेंना याची माहिती देतो की मगाशी बोलता बोलता मी उल्लेख केला की महाराष्ट्रामधला जो नागरिक आहे त्याला ही 5 लाखाची सुविधा मिळणार. फक्त त्याला कार्ड लागेल, ते कार्ड घ्यायला लोक थोडा वेळ लावत आहेत. त्यामुळे एका बाजूने माणसाला पूर्वी आपण काय म्हणतो, रोटी कपडा मकान लागतो. ते दिवस गेले. त्याला रोटी लागते, त्याला कपडा लागतो, त्याला मकान लागतं, त्याला आरोग्य लागतं. हे कोविडने लक्षात आणून दिलं. आणि त्याच्या मुलांना शिक्षण लागतं, पुढे जाऊन त्याच्या मुलांना नोकरी लागते, पण पुन्हा ते रोटीशी जोडले. त्यामुळे रोटी कपडा मकान या विषयाच्या बरोबरीने आरोग्य ही कोविडच्या निमित्ताने खर्चिक गोष्ट आहे असं लक्षात आलं, परवडत नाही असं लक्षात आलं. म्हणून समाजाने काहीतरी केलं पाहिजे, म्हणून सरकारने काही केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटीचा मुद्दा मांडला मी, शिक्षण, की मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्याला शिकायचं की नाही त्याला ठरवू दे, पण त्याला शिकायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही असं होता कामा नये. याही विषयामध्ये सरकार काही करते, समाज काही करते, त्याचं एका मिनिटात उल्लेख करून मला बोलणं संपवेल. आरोग्याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं की सरकारने आता या महाराष्ट्रातलं यच्छ यावं 12.5 कोटी लोकांना 5 लाखाचा वर्षभर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा द्यायचं ठरवलं. केंद्राची योजना आणि राज्याची योजनेचं कॉम्बिनेशन आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आतापर्यंत जे निर्णय केले त्यात 8 लाखापेक्षा कमी, 8 लाखावरती असणाऱ्यांनी करावं. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी म्हणजे मेडिकलची आणि डीम युनिव्हर्सिटीची सुद्धा 5 लाख असते ती निम्मी फी सरकार भरतो, निम्मी त्यांच्या घरच्यांनी भरायची असते. पण परवा 2 महिन्यापूर्वी रात्री 2 वाजता मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठी अशी सापडली की माझ्या आईवडिलांकडे निम्मी फी द्यायला पैसे नाही. पहिलं वाक्य तिने एकनाथजींना मुख्यमंत्र्यांना आभार मानले की तुम्ही माझी निम्मी फी भरता, त्याबद्दल आभार, पण निम्मी फी भरायला माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या केली. मला मुख्यमंत्री महोदय किती संवेदनशील आहे त्याविषयी लक्षात आलं. ते म्हणाले की मी तुला अशासाठी फोन केलाय की तुला एखादा टास्क दिला की तू त्याचा दिवसभरामध्ये एकदम कन्व्हर्जन इन रिझल्ट करतो. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची अर्धी फी पूर्ण फी माफ करून पाहिजे. तुम्हाला उद्या दिवसभरात काय करायचं सांग. मी दिवसभरामध्ये सगळी यंत्रणा लावली आणि त्यांना म्हटलं की केवळ मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी पूर्ण फी भरायची असेल तर 300 कोटी लागतील आणि सगळ्यांचीच भरायची असेल, ती ओबीसी असो, ब्राह्मण असो आणि काय मुसलमान असो, तर आणखी 700 कोटी लागतील, 1000 कोटी. त्यांनी फोन होते त्यासाठी मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा शब्द हा काय झाला. ते म्हणाले की दादा डन, इसको आगे लेके जाओ, फाईल तयार करा. आणि आता जून पासून महाराष्ट्रातल्या तुमच्याच नाही सर्वांच्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची 100% फी इंजिनिअरिंग, मेडिकल, मुलांची पण भरा. त्याच्यावरही विचार सुरू आहे. मला कालच म्हणाला की दादा पुरुषांच्या करायचं काय करायचं, मला तर शांतपणे विचारतो. मी त्याला एक फॉर्म्युलाही सांगितला लगेच. तो फॉर्म्युला त्यांना खूपच क्लिक झाला. तो फॉर्म्युला पुन्हा मला इथं ओपन करता येणार नाही. तो फॉर्म्युला जर मान्य झाला फायनान्स कडून तर जवळजवळ तेही विषय समजले. त्यामुळे जे 2 विषय राहिले, रोटी या विषयामध्ये सरकारने योजना केली. 80 कोटी लोकांना मोदीजी 10 किलो तांदूळ आणि 25 किलो गहू मोफत देतात आणि ते कोविडमध्ये सुरू केले. आता 5 वर्ष एक्सटेंड आहे. कपडा ह्या विषयामध्ये सरकारची काही योजनाने पण आता महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग डिपार्टमेंटने योजना घोषित केली की आम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत 26 लाख महिन्याला एक साडी मोफत देणार, ज्या यंत्रावर काम करणाऱ्यांना काम मिळणार. घराच्या बाबतीत रोटी कपडा मकान, मकान माहिती 300 कोटीचे घर एव्हा मोदीजींनी 3 कोटी लोकांना दिली फ्री. म्हणजे फ्री म्हणताना निम्मे पैसे द्यायचे, निम्मे पैसे मोदींचे. परवा सोलापूरला मोदीजी आले होते आणि 15,000 घरांचं लोकार्पण झालं. त्यामुळे त्या स्कीम मध्ये बसण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या विषयामध्ये करतायत सरकार म्हणून, पण थोडी समाजाने पण मदत केली.